वर्गाची पोरं शिकतात, तुम्हाला माहिती आहे? कल्पना आहे तुम्हाला? हे वाईट केलं तुम्ही, चुकीचं केलं. आणि आता हे सगळं झाल्यानंतर पण तुमची अशी अपेक्षा आहे का की आम्ही तुम्हाला आई म्हणावं? अशी अपेक्षा आहे? आता रडून साजरं करू नका. मी जेवढं बोलतो तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे जे केलंय तुम्ही ते चुकीचं केलंय. भले तुम्हाला आमचा राग येऊ दे, वाईट वाटू दे, पण मी जे बोलतोय ते बरोबर आहे. ह्या सगळ्यासाठी तुम्ही कारणीभूत आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही ह्या घरात आल्यापासून मी 1000 वेळा सांगतो की नाही तुम्हाला, आमच्या आणि आमच्या आई साहेबांच्या गोष्टींमध्ये तुम्ही पडू नका. बाकी तुम्हाला आमच्या घरात राहायचं, राहा, खा प्या, आनंदात मजा करा, माझं काही म्हणणं नाही. पण आमच्या आई साहेबांच्या नावाला धक्का लावायला तुम्ही जाऊ नका. बघा, तुम्हाला शेवटचं सांगतो चारुलता मॅडम. एक मिनिट. काय बोलतोयस? तुला माहिती आहे हा सगळा निर्णय कुणी घेतलाय, कशासाठी घेतलाय? उगाच बोलत सुटलाय साले आल्या. बोलत सुटलायच म्हणजे हे असं काहीतरी माझ्या डोळ्यासमोर होत असेल, मी बोलणार नाही. आणि मला माहित नाही तर तुम्ही सांगा, कुणाची हिंमत झाली आमच्या आई साहेबांचं नाव शाळेवरनं काढायची? आत्ता सांगा मला, कोण आहे तो माणूस? या दोघींना बोललास ना, या दोघींचा याच्यामध्ये काही संबंध नाहीये. मग तेच विचारालोय मी, कुणाचा संबंध आहे मला सांगा आत्ता. माझा निर्णय आहे. मी सांगितलं हे करायला. जे बोलायचं आहे ना माझ्याशी. दोघींचा काही संबंध नाहीये. यांनी विरोधच केला होता हे नाव बदलायला, पण मी सांगितलं त्यांना, कारण माझ्या दृष्टीनं त्या भुवनेश्वरीचं नाव बदलणं हाच निर्णय योग्य होता. आणि हे जे काही मनात कोरडेपणा आलाय वगैरे ऐकूनच ना तिला, तू कितीही नाकारलंस तरी तुझी जन्मदात्री आई ही आहे हे वास्तव बदलू शकत नाहीस तू. आणि आमच्या आई साहेबांनीच आम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि घडवलंय, हे बी वास्तव बदलू शकत नाही. आज तुम्ही किती बी ह्यांची वकिलं करत असशील, पण हे तुम्हाला बी माहित आहे की आमच्या आई साहेबांनी जसं आम्हाला सांभाळले ना, तशी इतकी वर्ष तुम्हाला बी सांभाळले. तुम्ही केव्हा एक शब्द कौतुकाचा बोलला नाही त्यांच्याविषयी? हां, केव्हा एका शब्दानं थँक्यू म्हणला नाही त्यासनी? एवढा खास्ता काढल्या त्यांनी आपल्या घरासाठी, तुमच्यासाठी. तुम्हाला केव्हा कौतुक वाटलं नाही त्यांचं? आणि आज या आल्या तर एवढं कौतुक सांगताय आम्हाला तुम्ही ह्यांचं. आम्हाला काय ऐकून घ्यायचं नाही, काही जाणून घ्यायचं नाही आम्हाला ह्यांच्याविषयी. आमच्या आई साहेबांचं नाव काढायला निघालं तुम्ही. भले हे पाऊल तुम्ही आज उचललं असेल चारवा सूर्यवंशी, पण हे तुमच्या मनात लई वर्षापासून खतखतते आम्हाला चांगलं माहीत आहे. आमच्या आई साहेबांविषयी तुमचं कायम उरपाटच आहे. म्हणताना तुम्ही कवाच जाणीव ठेवली नाही त्यांची. त्यांनी जे काही घरासाठी केलं, जे काही फॅक्टरीसाठी केलं, जे काही शाळेसाठी केलं, त्याचं तुम्हाला कवाच काही वाटलं नाही. आणि एवढं सगळं होऊन बी हे फक्त मी आज तोंडानं फक्त बोलतोय, हे पण आई साहेबांचेच संस्कार आहेत. ते जर संस्कार नसते ना तर आत्ताबद्दल नसेल दिलं त्यांनी आम्हाला शिक्षण. पण शिक्षण म्हणजे काय फक्त शाळेत जाऊन 4 बुकं वाचणं एवढं नसतंय, लक्षात घ्या. संस्कार बी असतात आणि ते महत्त्वाचे असतात. व्यवहार ज्ञान असतंय, ते आम्हाला आमच्या आई साहेबांनी शिकवलंय. बिझनेस कसा करायचा आमच्या आई साहेबांनी शिकवलंय. 4 चौघात कसं बसायचं, उठायचं, पाहुणे पाहिजेत कसं वागायचं, बोलायचं. आणि एखाद्याच्या कर्तृत्वाची जाणीव, कर्तव्याची जाणीव कशी ठेवायची ना, आमच्या आई साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणताना आम्ही अजून त्यांची जाणीव ठेवल्या आणि ती तुम्ही ठेवलेली नाही, लक्षात घ्या. आणि हे सगळे संस्कार आम्हाला आमच्या आई साहेबांनी दिलेले आहेत, कुठल्या चारवा सूर्यवंशीने दिलेले नाहीत. आणि म्हणतानाच आम्ही चारवा सूर्यवंशीचं नाव बी आमच्या नावामागे लावत नाही, लक्षात घ्या. आणि शाळेवरनं आई साहेबांचं नाव काढणं ह्यो आमच्या आई साहेबांवर अन्याय आहे. आणि मी जिथं असूच तोवर ह्यो अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या नावाचा बोर्डच या शाळेवर राहणार आणि ह्यो माझा निर्णय आहे. यापेक्षा वेगळी अपेक्षा तुझ्याकडनं नाहीच आहे मला. चारूचं नाव तुला नको आहे ना, ठीक आहे, आपण दुसऱ्या कुणाचंही नाव ठेवू, पण हे नाव
बदलायचा. बदलायचं नाही. ज्यांनी ही शाळा उभी केली त्यांचंच नाव या शाळेला पाहिजे. अरे शिक्षण हा शब्द जिला उच्चारता येत नाही तिचं नाव एका शाळेला. ही चेष्टा आहे, चेष्टा. आयुष्यभर ज्या बाईनं शिक्षणाचा तिटकारा केला, शिकू नका शिकू नका म्हणून सांगत फिरली, तिचं नाव. हे काही लोकांना माहिती नाही, नावं ठेवतात लोक. लोकांना वाटतं किंमत देत नसतो मी. लोक काय का म्हणणार, मला काही घेणं देणं नाही. पण आई साहेबांनी ही शाळा उभी केली हे खरं आहे का नाही? त्यांच्यामुळे गोरगरिबाची पोरं इथे शिकतात हे खरं आहे का नाही? मग कसं म्हणताय त्यांचा अधिकार नाही म्हणून? तू शिकलास? तुला मुलगा म्हणायची ना ती, तुला शिकवलं ते ना? नाही ना, अडाणी ठेवलं ना? त्यांनी मला अडाणी ठेवलं नाही. माझीच इच्छा नव्हती शाळा शिकायची. आणि शाळा शिकून तर काय दिवे लावले असते? शिकलेली माणसं कसे वागतात बघतोच की आता. हे सगळं बघितल्यावर आत्ता बी असंच वाटतंय मला, अडाणी राहिलेलंच बरं. मास्तरीन बाईंमुळे मी परत शिकायला लागलो, पण आता बस आता तर वाटतं शिकायचं नाही मला. शिकणारच नाही आता. अहो असं काय बोलताय अधिपती? तुम्हाला गती आहे शिक्षणात, तुम्ही असं नका करू. सगळा राग तुम्ही शिक्षणावर का काढताय? अहो काय करू शिकून? तुम्ही सगळेजण शिकलेली आहे ना, कसं वागायला लागलाय बघायलाच लागलोय की. उरपाट्या काळजाची माणसं बनतात शिकल्यानंतर. दिसतच आहे आम्हाला. मग आम्ही शिकून काय करणार आहे? शिकायचं नाही म्हणजे नाही आता बंद.